अंदाज तुम्ही पाहता मैदानावरती. गेम इज ऑन. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलाच बॉल फेस करतील स्वीपचा बेताज बादशाह म्हणून ज्यांची ओळख आपण नेहमीच पाहतो आणि आडव्या स्टाईलनं फटकेबाजी करणारा हा फलंदाज आकाश. स्ट्राइक एंडला पहिलाच बॉल. ची शैली आहे या खेळाडूची. तो पहिल्याच बॉलवरती त्याचा या ठिकाणी रुद्र रूप दाखवत असताना परंतु लाईन अगदी बरोबर होती. ऑफ स्टंपच्या जी लाईन त्यांनी हिरली होती त्याच्यामुळे कदाचित त्याला थोड्याशा अडचणी निर्माण झाल्या. जर तुम्ही हा बॉल परफेक्ट यॉर्कर किंवा लेग साईड जर फेकला असता तर बरोबर त्याच्या बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू आला असता. परंतु निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना 2 षटकामध्ये इथे पॉवर प्ले दिलं जाणार नाहीये. त्याच्यामुळे सर्व 38 सर्कलच्या बाहेर जे 5 खेळाडू असतील ते सीमारेषे लगत तुम्हाला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल निर्धाव. गुड स्टार्ट. बॉलर तुम्ही पाहू शकाल तो म्हणजेच प्रसाद पाटील. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी देत असताना पुन्हा एकदा सज्ज होतील. यावेळेस फटका हवेत आहे. फसलाय. वाईडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये येईल. 38 सर्कलच्या अगदी जवळ येईल. बॉल अडविल तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट करतायत फलंदाज आकाश आणि 2 धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय तो 2 या धावसंख्येवरती. किमान या ठिकाणी आपण पाहू शकाल 2 षटकामध्ये 15 ते 20 धावा बनवाव्या लागतील. अभिषेक चोरगे सारखा दमदार गोलंदाज त्या टीममध्ये तुम्ही पाहू शकाल. निलेश देखील तितकेच उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांची सातत्याने आपण कामगिरी पाहतो. तो गोलंदाज देखील करेल की नाही परंतु 2 षटकामध्ये त्यांच्या 2 गोलंदाजांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या निभावाव्या लागतील. आखू टप्प्याचा बॉल. कदाचित लिडिंग एज लागली होती परंतु यष्टीरक्षकाच्या मागे इथे चुक्या झाल्यात. बॉल जाईल सीमा रेषा पार. लॉंग स्टॉप. चौकार. कित्येक वेळा मॅन ऑफ द सिरीजचे पारितोषिक पाहू शकाल. मग आमदार चषक गौरी स्पोर्ट्स नेवालीचे असू द्या. नेहमीच उल्लेखनीय कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून राहिली आहे. टप्पा थोडासा मागे होता. पॉइंटच्या वरून बॉलला फेकून दिला. डीप पॉइंट. सीमा रेषा लगत बॉल जाईल सीमा रेषा पार. चौकार. चौकार आलाय सलग 2 बॉलवरती 2 चौकार येत आहेत. कारण याच्या अगोदर निर्धावाला होता 2 धाबा आल्या. त्याच्यानंतर सरक बॉल 2 बॉलवरती 2 चौकार. फिल्डिंग थोडीशी सुधारावी लागेल. कदाचित यष्टरक्षच्या मागे जर फिल्डिंग चांगली झाली असती तर तो चौकार देखील अडला असता. 2 चौकाराच्या मैदानात संघ जाऊन पोहोचलाय 10 या धावसंख्येवरती. चांगल्या लयमध्ये फलंदाज तुम्ही आकाशला पाहू शकाल. यावेळी स्पीड हिट केलाय परंतु डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषे लगत. तो देखील झेल ड्रॉप झालाय. जीवनदान मिळेल दुसऱ्यांदा फलंदाज आकाश पवार यांना. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो 12 या धावसंख्येवरती. ही सरासरी जर कायम राखली तर 25च्या आसपास हा संघ सहज पोहोचू शकतो. आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला त्यांना थांबवायचं असेल तर इथे तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा कराव्या लागतील. गुड बॅटिंग. भलेही जीवनदान मिळाले असतील तरी त्याने मात्र आपला धीर सोडला नाहीये. तो सतत प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नाच्या जोरावरती इथे धावा झाल्यात. त्या टोटल 12 धावा. राईट हॅम ओव्हर द विकेटचे विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. आखू टप्प्याचा बॉल. आपला फेवरेट स्ट्रोक या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या दिशेने बॉल जाईल सीमा रेषा पार. पहिलं षटक महागडं पाहू शकाल जिथे धावा ठोकल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 चौकार 2 दुहेरी 16 धावा. बिनगडी बाद टीम जय दुर्गा माता 11 बेलवली संघ. दमदार फलंदाज मित्रांनो वीर मराठा जोहे रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळाडूंनी आपली कामगिरी बजावली. यंदाच्या सीझन मध्ये मालतर रोशन MD वॉरियर्स अलिबाग हरिओम डोलवे माफ करा या टीम मध्ये देखील तुम्ही त्याला पाहिलात. असा दमदार खेळाडू पेनगावची शान सातत्याने नेहमीच. मैत्री स्पोर्ट्स पलसपे या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एक दमदार क्रिकेटर उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून
पेन तालुक्यामध्ये त्याला देखील पाहिलं जातं. दुसरं षटक गोलंदाज सज्ज होत आहेत. तर अनिकेत पाटील आलेत गोलंदाज. पहिल्याच बॉलवरती इथे आपण पाहू शकाल इथे सिंगल घेत असताना त्याला माहिती आहे की आकाश लयमध्ये आहे, त्याच्यामुळे त्याला स्ट्राईक देणं हे गरजेचं असेल. आणि एका धावेच्या मदतीनं संघ चावून पोचलाय तो 17 या धावसंख्येवरती. निलेश खेळतायत वैयक्तिक आपण विचार केलात तर 1 या धावसंख्येवरती आणि आकाशच्या बॅटमधून 3 चौकार 2 दुहेरी धावा 16 या धावसंख्येवरती तो फलंदाजी करतोय. गोलंदाज अंकितला पाहू शकाल पहिल्याच बॉलवरती सिंगल खर्च करत असताना गुड बॉलिंग. अपील केली गेली होती पंचांकडे. गुड बॉलिंग. टप्पा थोडा मागे होता पण जितकीशी अपील हवी होती ती पंचांकडे पोहोचली नाहीये. स्ट्रॉंग अपील यष्टरक्षच्या माध्यमातून तेवढा बॉलरचा रिस्पॉन्स देखील असणं हे महत्त्वाचं असतं. गुड बॉलिंग. थांबवलं गेलंय फलंदाज आकाश सारख्या बलाढ्य फलंदाजाला इथे थांबवलं गेलंय आणि त्याचाच बेनिफिट आपण पाहू शकाल आता घेत असताना ओमकार 11 दहिवली क्रिकेट संघ. भरपूर चांगली कामगिरी राहिली या स्पर्धेमध्ये. संघ थेट सुपर 4 मध्ये पोहोचलाय आणि आता सेमीफायनल खेळत असताना मैदानावरती यावेळेस देखील वेगवान अपील केली गेली होती परंतु इथे फलंदाज होतील बाद. आकाश माघारी परततील. पहिला धक्का लागेल तो जयदुर्गा माता 11 बेलवली या टीमला. रोशन पंचांची आपण चर्चा करत होतो. पवार सर असतील, आपले द्वारकानाथ चोरगे सर असतील, परंतु दीपक पाटील सरांच्या बद्दल काय सांगशील? कोकण भूषण पुरस्कार पंच जे नेहमीच फ्लेक्सिबल असतात. व्यायाम त्यांचा मैदानावर देखील आपण पाहतो, स्वतःला बॉडी स्ट्रेचेबल करत असतात. प्रवीण, खरं तर त्यांचा फिटनेसचा राज वेगळा आहे. तो रोज रात्री 5 ते 6 बदाम भिजवत ठेवतात आणि सकाळी भिजवलेले बदाम ते खात असतात आणि डेली त्यांचा वर्कआउट देखील वेगळा आहे. वयाची 50 झाली आहे. नेपाळमध्ये जाऊन आले पण तो त्यांना कोण बोलणार नाही 50च्या आहेत. येस 50च्या वाटतात पण रोशन त्यांचं वजन देखील 50 किलो असेल आणि बदाम खाऊन तर माणूस नक्कीच वाढतो परंतु काय कामगिरी, चोख कामगिरी आणि सातत्याने रोशन त्यांचं जर तुम्ही जर फिटनेस पाहिलात ना इकडून तिकडे तिकडून इकडे नेहमीच स्ट्रेचेबल करत असतात. प्रवीण, यंदाच्या अंगामध्ये जवळजवळ 3000 स्पर्धा त्यांच्या कंप्लीट झाल्या. येस पालीच्या स्पर्धेमध्ये देखील दमदार कामगिरी स्क्रीनवरती पाहू शकाल. चेहऱ्यावरती त्यांच्या स्माईल आपण पाहताय. दीपक पाटील सर वारकरी संप्रदायिक आहेत. येस होय वारकरी पाहे पाहे पंढरी. गोलंदाज सचिव होतील. नवीन फलंदाज येत आहेत अभिषेक चोरगे, मोस्ट डेंजरस ऑलराऊंडर फ्रॉम दी बेलवली टीम. तो आलेला पहिलाच बॉल बिगिट लाऊड अपील केली गेली पंचांकडे लेग बिफोर द विकेट साठी परंतु मात्र पंच आपल्या निर्णयावरती ठाम असताना लेग बायची धाव नाहीये, कदाचित बॅटला स्पर्श झाला होता. आणि प्रवीण, त्यांचा एक आणखीन एक महत्त्वाचा तर मी विषय प्रेक्षकांना पोचवेन. पुढच्या वर्षी जेव्हा ते क्रिकेट सीझनला अंपायरिंग करतील तेव्हा त्यांनी निर्धार केला आहे की ज्या गावामध्ये मी अंपायरिंग करेल तिथला मानधन त्या गावातील शाळेला मी डोनेट करेल. काय सांगाल? क्या बात आहे. असे कमी लोक असतात जे खऱ्या अर्थानं असे हे डोनेट मानधन जे असतं ते डोनेट करत असतात. दुहेरी धाव तर इथे पाहता पाहता धावा कंप्लीट झाल्या त्या 2 आणि तिसऱ्या धावेला प्रयत्न करत असताना फलंदाज होतील बाद आणि जातील मैदानातून बाहेर धावा लागल्यात त्या धाव फलकावरती त्या 18 धावा. येस रोशन, असे भरपूर 19 धावा झाल्यात, 20 धावा झाल्यात. असे भरपूर लोक असतात की रोशन सातत्याने जे आपला जो मानधन असतो तो नेहमीच मग पनवेल क्रिकेट समालोचक असेल की जो काही नफा होईल तो मग थेट गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतो. असे महेश मात्रे देखील आपल्याला पाहायला समालोचक कधी मानधन घेत नाही आणि असे दीपक पाटील सर पुढच्या आय होप की भरपूर साऱ्या स्पर्धा करा आणि समाजकार्य आपल्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल. समाजाला आपली गरज आहे. दानशूर व्यक्तिमत्व आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. राईट आर्म ओव्हर द विकेटने व्हेरी गुड कमबॅक. अकुटाप्याचा बॉल याच्यासाठी स्ट्राईक घेतली होती आणि बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. अंतिम बॉलवरती आलाय तडाखा षटकार आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात त्या 26 आणि जिंकण्यासाठी गरज असेल 12 बॉल आणि 27 धावांची गरज. चला गोरसे संघ टॉस जिंकून मला वाटते बॅटिंग घेतली. ही मॅच संपल्यानंतर आपण लगेचच मैदानात उतरा. यस डीजे.
तर सातारा पुण्यात सुसाट सुटलेला आहे वादळ. एकीकडे पंढरी शेठ फडके यांचा बादल आणि जाणता राजा क्रिकेट संघाचा देखील बादल, तो देखील आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. रोशन बादलाचा आपण विचार केलात मग आपण पेनसरी परिसरामध्ये सुशांत मोकल असतील, बादल असतील, हरेश गावणसारखा खेळाडू असेल, त्याच्यानंतर कलवे संघाचा लेफ्टी प्रसाद असेल, लल्ला असेल, ग्रामीण भागातील नेहमी चांगले खेळाडू आपण पाहिलेत. चला तर विनंती असेल सलामीची जोडी ओमकार 11 दहिवली क्रिकेट संघ आपण लगेचच मैदानात पाठवायचे. येस डीजे सो प्लीज सोन्याची जरा आयोजकांची इच्छा आहे बघ. आज आपण पाहू शकाल दोस्ती चषक गिरवले श्री गणेश क्रिकेट संघ गिरवली यांनी साकारलेलं हे स्वप्न सत्यामध्ये करताना उतरलंय आणि पाहता पाहता या स्पर्धेची आता शेवटची रात्र तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल. तर सलामीची जोडी ओमकार 11 दहिवली क्रिकेट संघाकडून गरज असेल ती 12 बॉल आणि 27 म्हणजे प्रति षटकामध्ये आपण जर विचार केलात तर जवळजवळ 13.5ची सरासरी इथे राखावी लागेल. आणि ओमकार 11 दहिवली क्रिकेट संघाकडून त्यांचा बाहुबली मैदानावरती येतोय तो म्हणजेच विशाल पाटील. रोशन चांगली कामगिरी सातत्याने खेळाडूच्या माध्यमातून झाली आहे. मग चाळीसगाव प्रीमियर लीग असू द्या, चाळीसगाव प्रीमियर लीगमध्ये देखील त्याने चोख कामगिरी आपली नेहमीच बजावली आहे. तो बाहुबली मैदानावरती येत असताना विशालला तुम्ही पाहता आणि त्याच्या समवेत तुम्ही पाहू शकाल प्रमोद पाटील या खेळाडूला. जय दुर्गा माता 11 बेलवली संघ अभिषेक चोरगे लेग कटर ऑफ कटर सातत्याने वेगवान गोलंदाजी करत असताना नेहमी स्टर्न गोल. चला फिल्डिंग लावून घ्या टीम बेलवली आपणास विनंती असेल. रोशन अजूनही तो सामना आठवतो आम्हाला आमदार चषक बेलवलीचा. क्या बात आहे. बादलच्या या संगीतावर तुम्ही बघा किती बेधुंद इथे डान्स करत असताना दादर संघाचे हे सर्व आमचे पाठीराखे प्रेक्षक. गेम इज ऑन. प्रति षटक तुम्हाला 13.5ची सरासरी राखावी लागेल. अभिषेक चोरगे आलेत गोलंदाजी मार्कवरती. एक परिपक्व असलेला गोलंदाज. रोशन चर्चा अधूर राहिली होती की आमदार चषक जो आपण नेवालीचा पाहिलात त्यावेळेला आकाश चोरगे आणि आकाश पवार हे दोन्ही खेळाडू ते मॅच सोडून गेले होते. काही कारणास्तव त्यांचा काम होता त्याच्यामुळे ते त्या मॅचला खेळू शकले नाहीत. कुठेतरी वाटलं होतं की तो मॅच गमावू शकतो. ती सुपर 8ची मॅच होती आणि त्याच्यानंतर जी कामगिरी झाली अभिषेक या फलंदाजाची ती महत्त्वपूर्ण उल्लेखनीय कामगिरी झाली. जाऊया मॅचच्या दिशेने. इथे थेट सेमीफायनलचा हा सामना तुम्ही पाहताय आणि फायनलमध्ये कुठला संघ प्रवेश करेल. ओमकार 11 दहिवली की त्यांच्या समेत जय दुर्गा माता 11 बेलवली कोणता संघ पुढे जाईल. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज सज्ज आहेत. पहिलाच बॉल अभिषेक टू फेस करतील. तिथे फलंदाज प्रमोद पाटील. पहिलाच बॉल. पहिल्याच बॉलवरती आतली कडा लागली होती. कदाचित हा झेल सुटलाय. जसा चांबारली संघाने चुकी केली होती तशीच आता ही चुकी झाली की काय यष्टिरक्षक आकाश यांच्या माध्यमातून आणि इथे निर्धाव चेंडूची समाप्ती. फलंदाजाला देखील जीवनदान मिळेल. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता परंतु फसला होता. तिथे झेल जर टिपला असता तर फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागलं असतं. गुड बॉलिंग. व्हेरी गुड स्टार्ट. अभिसारख्या गोलंदाजांवरती प्रहार करणं थोडंसं कठीण असतं परंतु सातत्याने आपल्याला सिद्ध करायचं असेल तर प्रमोद देखील दबावाला झुगारून आपली फलंदाजी करावी लागेल. वाकू टप्प्याचा बॉल लेग स्टंपच्या भरपूर बाहेरून पिचिंग झालाय. पंचांनी तिथे अवांतर घोषित केला. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ होत असताना इथे संघाची धावसंख्या इथे फुलत असताना एकही धावसंख्या धाव फलकावरती. अभिचं षटक भरपूर काही महत्त्वाचं असेल. कम्यांना 12 ते 10 धावा जरी आल्या तर मात्र ते मॅचमध्ये कमबॅक करू शकतील. ऑफ कटर बॉल. लवकर लाईन ओळखली होती. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक होते परंतु फिल्डिंग खराब. बॉल सीमा पार. चौकार. फटका तुम्ही पाहिलात. वेट अँड वॉचची भूमिका त्यांनी घेतली आणि स्वीपर कव्हरच्या दिशेने बॉलला फेकून दिला. सीमा रेषा पार. हा दर्जेदार चौकार.
राम मात्रे यांना देखील तुम्ही पाहू शकाल. कंदे समर्थक संघाचे आपलंही सहर्ष स्वागत. फक्त संतोषबाईची रोशन आपल्याला कमी पाहायला मिळते. जिथे संघाचे ते नेहमीच पेनची कुठलीच संघ असू द्या त्याचं देखील दमदार योगदान राहिलं आहे. ऑल प्रॉपर टायमिंग. व्हॉट अ शॉट सुटलेला झेल. आता इथे निर्णायक क्षणी मागणा ठरतोय. बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार. षटकार चौकार येत आहेत. तसे डीजे बी आपले एकदम जबरदस्त लय जकास तडाखा देत असताना इथे प्रेक्षकांना आपण पाहू शकाल. षटकार धाबा झाल्या धावफलकावरती 11-27 धावांचा पाठलाग करत असताना आता 9 बॉल आणि विजयासाठी गरज असतील त्या फक्त आणि फक्त 16 धावांची गरज असेल. टिट फॉर टॅट जैसे को तैसा जवाब देत असताना इथे यावेळी वेगवान बॉल पायाचा वेध घेणार तुम्ही पाहू शकाल. हाऊसदॅटची अपील वेगवान पाहिलीत परंतु यष्टीरक्षकानं मात्र त्याला थांबवलं की हा निर्धाव चेंडू असेल त्याच्यामुळे जास्त आपण अपील करू नका. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 8 बॉल 16 एक तिरी तो दुसरी मेरी असं हे तुम्हाला समीकरण पाहायला मिळतंय. प्रत्येक सकाळ कोणाचे ना कोणाचे नशीब उजळण्यासाठी येत असते. ठेवायचा तो फक्त आपला संयम. यावेळी क्रॉस पॅडेड डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कोणी नाहीये. बॉल सीमा रेषा पार जाईल चौकार आणि या चौकाराच्या मैदानात धावा झाल्यात त्या बिनगडी बाद असताना 15 फलंदाजी करत असताना सोबत दमदार हवी. खडतर रस्त्यांचे मार्गही मग सुकर होत असतात आणि ही दमदार सोबत विशालची पाहताय आणि त्याच्यामुळे हा प्रेशर नाहीये. यावेळेस वेगवान अपील केली होती. वेगवान बॉल देखील होता. लाऊड अपील पंचांकडे मागितली होती परंतु चला धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. 6च्या 6 चेंडू एकट्या फलंदाजाने प्रमोद पाटीलने खेळलेत आणि त्याने धावा ठोकल्या 14 आणि विजयासाठी आता गरज असेल ती 6 बॉल आणि 13 धावांची गरज. डीजे हॅलो. तर या दरम्यान सन्माननीय जयदाजी टकले आणि निलेश मोरे या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या मंचकावरती आपलं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय जयदाजी टकले आणि निलेश मोरे यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत आणि आशीर्वाद आर्टचे प्रोप्रायटर वैभव शेठ ठाकूर त्यांना विनंती असेल आपण देखील या मंचावरती आपलं स्वागत. तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील आणि 6 बॉलमध्ये आता 12 धावा बनवायच्या. ज्या अभि चोरगेवरती भरोसा दाखवला होता त्या अभिला पहिल्या षटकामध्ये 15 धावा ठोकल्या म्हणजे मोठा अडथळा होता तो दूर केलाय. आता स्वतः जबाबदाऱ्या घेत आहेत गोलंदाज संघनायक ते जय दुर्गा माता 11 बेलवली संघाचे निलेश पाटील. प्रॉब्लेम येतच राहणार. त्याची सवय करून त्यांना टक्कर देणं हे महत्त्वाचं असतं. आता टक्कर मैदानावरती कशी देतील निलेश स्वतः संघनायक. मागचे 6च्या 6 चेंडू एकट्या फलंदाज प्रमोदने खेळून काढले. आता विशाल 6 चेंडू नंतर डावखुरी हाताचा ताकदवर फलंदाज गोलंदाज निलेश टू विशाल. 6 बॉलमध्ये बनवायच्या त्या धाबा 12. राईट आर्म राऊंड द विकेटने पहिलाच बॉल. फुल टॉस बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला खेळून काढलाय. तिथे डीपला सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक येतील अडवतील तोपर्यंत 1 धाव मिळेल. आपलं काम निभावत असताना जशी साथ दिली होती आकाश सोरगे या खेळाडूला निलेशानं तशीच साथ देत असताना मैदानावरती तुम्ही पाहू शकाल विशाल की प्रमोदची बॅट आता थोडी तळपली आहे त्याच्यामुळे त्याला संधी देणं जितकंच महत्त्वाचं ठरू शकतं. जेव्हा एक बीज कालोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकतो तर तुम्ही का नाही प्रयत्न करावे लागतील. शेवटपर्यंत तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि रोशन फायनल खेळणं म्हणजे तुम्हाला आमदारकीचं तिकीट मिळण्यासारखं बरोबर असतं. आणि इथे बघूया फायनलचं तिकीट कुठल्या संघाला मिळेल. टीम बेलवली की टीम दहिवली. परंतु जो जिंकेल तो थेट जाईल मेगा फायनलमध्ये. दोस्ती चषक 2024 हे पहिलं पर्व तुम्ही पाहताय ते गिरवल्या गावामध्ये. यस थर्ड अंपायर ची मागणी या ठिकाणी केली जाते. तर मी विनंती करतो आयोजक
करण हातमोडे आपणास विनंती करतो की आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण जावं त्या ठिकाणी. कधी कधी होतं रोशन की मग सुनील नारायण असतील, हरभजन सिंग असतील, मार्लोन सॅम्युअल्स असतील, अशा भरपूर गोलंदाजांना या परीक्षेमध्ये जावं लागलं. तर आपलं हे ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये देखील अशा काही गोलंदाजांवरती आक्षेप घेतला जातं आणि इथे आक्षेप तुम्ही पाहू शकाल ओमकार 11 दहिवली या क्रिकेट संघाचा. 5 बॉल आणि गरज असेल 11 धाबींची गरज. शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना तुम्हाला पाहायला मिळतो की काय, जे 5 बॉलमध्ये 11 धाबींची गरज. एक जमेची बाजू असेल रोशन की एकही गडी गमावला नाही आतापर्यंत तो ओमकार 11 दहिवली क्रिकेट संघानं, ही त्यांची जमेची बाजू असेल. परंतु निलेश ॲज अ कॅप्टन म्हणून आता जबाबदाऱ्या स्वीकारल्यात. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्वान होत असतो. पाहूया 5 बॉलमध्ये 11 वाचवले जातील की फलंदाज बनवले जातील. गोलंदाज ओव्हर द विकेटने. बॅटची एज लागली आहे, फलंदाज होईल बाद. गुड कॅच. शॉट फाईन लेगला झेल टिपला गेलाय. ज्या फलंदाजानं चौकार षटकार ठोकले होते तोच फलंदाज जाईल मैदानातून बाहेर. प्रमोद बॅक टू द पॅव्हिलियन. चार बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती म्हणजेच 11. मला वाटतं दादर गावामध्ये जेव्हा हल्दी असतील तेव्हा अजितचा डान्स मला वाटतं सगळ्यात जास्त तुफानी पाहायला मिळत असेल आणि इथे खरं तर त्यांचा तुम्ही सातत्याने डान्स पाहता. अजून तर सामना चालू झाला नाही दादर संघाचा आणि तो संघ जेव्हा मैदानात उतरेल त्यांच्या पाठीराख्यांचा जल्लोष तुम्ही सातत्याने पाहू शकाल. 4 बॉल आणि गरज असेल ती 11 धाबींची गरज. सामना कदाचित कलाटणी देण्याचा प्रयत्न करतायत स्वतः संघनायक निलेश, परंतु एखाद्या फलंदाजाला इथे थांबावं लागेल. मोठे फटके लगवावे लागतील ते ओमकार 11 दहिवली संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यश तल हातावरील रेषा नव्हे तर ते कष्ट आणि घामाच्या थारामधून मिळत असतं. बॅटच्या प्रॉपर स्लॉट मध्ये आलाय आणि फेकून दिलाय सीमा रेषा पार. 6 रन. टायमिंग निर्णय क्षणी षटकाराला आल्या बॅटचा फ्लो तुम्ही जबरदस्त पाहिलात. फलंदाज होते त्या ठिकाणी अनिकेत पाटीलच्या बॅटमधून तडाखा 600च्या स्ट्राईक रेटनं इथे त्याने आपल्या डावाला सुरुवात करत असताना विजयासाठी गरज असेल. मॅन ऑफ द सिरीज साठी रेफ्रिजरेटर फ्रीज तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल की रोशन 1 हँडेड फलंदाज ओमी केनी होता या रेसमध्ये, परंतु तो मात्र स्पर्धेतून बाहेर झालाय. आता सस्पेन्स असेल की कुठला खेळाडू मालिका वीरचा मानकरी ठरेल. आता उन्हाला तर येणारच, आज थंडी आहे थोडी, मग एप्रिल मे महिना कडक ऊन पाहायला मिळेल आणि कडक उन्हामध्ये तुम्हाला हा रेफ्रिजरेटर फ्रीज ज्या खेळाडूला मिळेल तो भाग्यवान ठरेल या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. 3 बॉल आणि 5 धाबींची गरज. अडचणी ती सकारात्मक राहा. अडचणी थांबवण्यासाठी नाही तर सावध करण्यासाठी येत असतात आणि अडचणींमध्ये आता सामोरं जावं लागेल ते जय दुर्गा माता 11 बेलवली क्रिकेट संघाला. गोलंदाज निलेश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. 3 बॉल आणि 5 धाबींची गरज. यावेळेस बुंद्यामध्ये टाकला होता बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती. 2 बॉल आणि 5 धाबींची गरज. बघा इतक्या गुलाबी थंडीमध्ये देखील प्रेक्षकांना जसा सामना हवाय तसा सामना मैदानावरती पाहताय. 2 बॉल आणि 5 धाबींची गरज. स्वतःला दिवसेंदिवस अपडेट करणं हाच तर आयुष्याचा जगण्याचा खरा नियम आहे आणि इथे अपडेट करत असताना गोलंदाज तुम्ही पाहू शकाल तो निलेश नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणत केलेली सुरुवात म्हणजेच यशस्वी होण्याचा पहिला पाऊल, पहिला टप्पा आणि कदाचित तो टप्पा ओलांडत असताना षटकार आला तर थेट मेगा फायनल मध्ये आणि निर्धाव चेंडू आला तर अडचणींमध्ये वाढ होईल. यावेळेस हा फाली कॅप्टर खोदलाय एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे थोडेसे फंबल झालेत, साच पडत होते, परंतु विशाल पोहोचले. 2 धाबा मिळतील. 2 धाबेच्या मदतीने संघ पोहोचलाय तो 24 आणि आता गरज असेल 1 बॉल आणि 3 धाबींची गरज. काय मॅच तुम्हाला पाहायला मिळते. सेमीफायनल नंबर 1 1 बॉल 3 धाबींची गरज. याच्यानंतर सेमीफायनल नंबर 2 तुम्हाला पाहायला मिळेल. स्वर्गीय निलेशभाई प्रतिष्ठान ग्रीष्म 11 जय बजरंग गोरसई विरुद्ध जांता राजा 11 दादर क्रिकेट संघ. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण
पेनच्या आणि क्रीडा नगरीमध्ये देखील या संघाचा नेहमीच जवळून पाहिला खेळ, त्यांचे पाठीराखे त्यांना नेहमीच प्रोत्साहन देत असतात. मग शिवाजीनगरची स्पर्धा असू द्या उल्वेनोरची, त्या स्पर्धेमध्ये देखील नेहमीच दमदार उल्लेखनीय कामगिरी मैदानावरती राहिली आहे. परंतु पाहूया इथे कोण सामना जिंकेल. मेहनत ही सोनेरी चावी असते, ती बंद भाग्याचे दरवाजे उघडत असते. परंतु इथे पाहावं लागेल की ही भाग्य कोणाला साथ देईल. ओमकार 11 दहिवली की जय दुर्गा माता 11 बेलवली. 1 बॉल 3 धावींची गरज. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल, सामना जर आवडला असेल तर शेवटच्या बॉलसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 बॉल 3 धावींची गरज. प्रेशर 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 या सामन्यामध्ये मोठा फटका आला तर थेट जाईल दहिवली संघ, आणि जर इथे निर्धाव चेंडू आला तर थेट जाईल फायनल मध्ये, तो म्हणजेच बेलवली क्रिकेट संघ. संघर्षातून असे निर्माण झाले की आयुष्य जगण्याला एक वेगळाच रुबाब येतो. आणि इथे ठोकलाय षटकार. रुबाब हा विकत घेता येत नाही आणि तो दाखवता पण येत नाही, तो आपल्या खेळातून सिद्ध होतो आणि थेट पोहोचलाय दोस्ती चषकामध्ये संघ दहिवली फायनल मध्ये. डीजे केलंय क्रिकेटचा पनवेल तालुक्यात झाली या चर्चा, भव्य दिव्य या स्पर्धेचा श्री गणेश क्रिकेट संघ आयोजित करतोय दोस्ती चषक मानाचा. हे आयोजन भारी गिरवले गावाच्या